गरमी तर ना खूप वाढलेली आहे. तर असं वाटतं की काहीतरी थंड सारखं काहीतरी खावं, कुल्फी खावी, आईस्क्रीम खावं. तसंच म्हटलं आज घरच्या घरी आईस्क्रीम करावं आणि अ, विकतच्यासारखं जरी होत नसलं तरी सेम थोडंफार तसं होतंच. आणि आता आईस्क्रीम करायला घेतलं होतं. मग जे काही घरामध्ये सामान अवेलेबल आहे ना त्याचंच मी आईस्क्रीम करायला घेतलं होतं. तर कोको पावडर होती आणि कस्टर्ड पावडरसुद्धा होती. तर दूध गरम करायला ठेवलं, अंदाजे सगळं टाकलं, त्याच्यामध्ये साखर टाकली, थोडं इसेन्स टाकलं आणि कस्टर्ड पावडर 2 चमचे टाकली बरं का, आणि 2 चमचे कोको पावडर टाकली. हे सगळं गरम केलं, चांगलं उकळू दिलं आणि नंतर मग मिक्सर म्हणजे जे ताकाचा रवी आहे ना ग्राइंडर, त्याने याचं ग्राइंड केलं आणि ग्राइंड केल्यानंतर मग नंतर फ्रीजरमध्ये ते 4-5 तासासाठी ठेवून दिलं. आणि त्याच्या महत्त्वाचं म्हणजे मलईदार होण्यासाठी 1 वाटी मलईसुद्धा टाकलेली आहे बरं का. आणि हे सगळं साखर वगैरे विरघळल्यानंतर, उकळी चांगली आल्यानंतर, कस्टर्ड पावडर चांगली शिजल्यानंतर मग मी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं. फ्रीजमध्ये 4-5 तास ठेवल्यानंतर आणखीन एकदा तुम्ही हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे नंतर आणखीन एकदा तुम्ही ग्राइंडरला फिरवून घ्यायचं आहे. कारण जेवढं तुम्ही जास्त हे फेटचाल तेवढं हे क्रीमी आणि जे विकतचं आईस्क्रीम असतं ना तसं हे होणार. त्यात तर काही शंका नाही. आईस्क्रीम आता सेट करायला ठेवते आणि बाकीचं जे माझं काम आहे ना ते आता मला करून घ्यायचं आहे. तर आज म्हटलं होतं गूळ चिंच करायची आणि गूळ चिंच माझ्या मुलीला खूप आवडते. आणि जे आंबट पदार्थ असतात ना, गूळ चिंच, कैरी वगैरे असे पदार्थ माझ्या मुलीला ना खूप आवडतात. तर म्हटलं आज गूळ चिंच करावी आणि कैरीचं मेथ्या कैरी म्हणजे मेथी आंबा म्हणतात ना तसं ते करावं. आज काहीतरी वेगळं करावं. तर त्याचीसुद्धा फोडणी द्यायची चालू होती. तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मोहरीची फोडणी दिली होती. लाल तिखट थोडंसं टाकलं होतं आणि थोडंसं मीठ आणि हिंग टाकलेलं होतं आणि 2-3 छोटे छोटे गुळाचे खडे टाकलेले होते आणि तो सगळा गूळ विरघळू दिला, त्याचं पूर्ण असा मेल्ट गूळ होऊ दिला आणि नंतर मग ना कैरी टाकली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं आणि मस्त थोडंसं हे शिजू दिलं आणि नंतर मग उतरलं. आणि मुलगी हे पाहिल्यानंतर खूप आनंद झाली. तिला वाटलं अरे वा, आज आपल्या आवडीचे सगळे पदार्थ झालेले आहेत. तर हे गूळ चिंच आणि कैरी हे सगळं आता माझं करून झालेलं आहे. तर मेथी कैरी महत्त्वाचं म्हणजे मेथी कैरी तुम्हाला सांगितली आणि मेथी तडका दिलेला आहे हे सांगायचंच विसरले. तर मेथीचा छान याला तडका दिला आणि टेस्ट करून बघितली तर खूप सुंदर लागत होती. आणि मेथी करी झाली, चिंच झाली आणि नंतर मग आम्ही जेवायला घेणार होतो. चपात्या वगैरे लाटून घ्यायच्या होत्या. तर छानशी अशी चिंच तयार झालेली आहे आणि गूळसुद्धा मेल्ट झालेला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि मुगाचाही छान रस्सा केलेला आहे जो की हिरव्या मिरचीचा होता. आता आम्ही जेवायला घेतो आणि मुगाची ह्यावेळेस फोडणी तुपामध्ये दिलेली आहे. नेहमी तेलामध्ये असते, तर ह्यावेळेस तुपामध्ये दिलेले आहे. आणि इकडं मी मठ्ठा पण केलेला होता आणि मठ्ठ्याला मी काय काय टाकलं होतं, आलं, जिरी, पुदिना आणि कोथिंबीर याची चांगली पेस्ट केली आणि पेस्ट करून झाल्यानंतर मग त्या ताकामध्ये टाकून दिली आणि आता आम्ही जेवायला घेतो. तर सगळं यावेळेस आज खाली सगळं घेतलं होतं. म्हटलं छानसं असं जेवण करायचं. उन्हाळ्याचं जास्त जेवण केल्यानंतरसुद्धा म्हणजे खूपच अस्वस्थ होतं. त्यामुळे पोट भरून जास्त जेवण्यापेक्षा आपलं लिमिटेडच जेवण आणि कसं ताक, दही असं काय काय असल्यानंतर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं जेवायला. तसंच मी केलेलं आहे. तर मी जेवण घेतलं आणि जेवण झाल्यानंतर मी करून ठेवली होती फ्रीजमध्ये कुल्फी. आईस्क्रीम तर आणखीन सेट नाहीच झालं बरं का, पण कुल्फी करून ठेवली होती. पण त्या कुल्फी बुडवण्यासाठी काड्या वगैरे असं काही नव्हतं. मग चमचे घेतले होते. तर ज्यावेळेस कुल्फी सेट करायला ठेवली होती त्यावेळेस चमचा त्यात बुडत नव्हता, म्हणजे त्यात असा सरळ उभा राहत नव्हता. काडी कशी सरळ उभा राहते. तर आता कुल्फी अशी सेट झालेली आहे. छान कुल्फी झालेली आहे. विकतच्या कुल्फीसारखी कुल्फी झालेली आहे. आणि कुल्फी काही नाही, सिंपल साधी केलेली आहे. थोडंसं दूध आटवून घेतलं त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये साखर मेल्ट करून घेतली आणि साखर मेल्ट करून पूर्ण त्याचा पाक ब्राऊन कलरचा होऊ दिला आणि ब्राऊन कलरचा पाक झाल्यानंतर तो जे आपण दूध आठवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर वगैरे आपली टाकलेली असते आठवताना आणि बदाम जे काही ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे आहेत ते बारीक करून घ्यायचे आणि त्या दुधामध्ये
टाकून द्यायचे. सगळं असं उकळून थंड झाल्यानंतर त्या कपामध्ये सेट करायला ठेवायचं. तर कुल्फी ना खूपच सुंदर झाली होती, विकतच्या कुल्फीसारखी झालेली होती. तर कुल्फीचे छानसे असे साचेसुद्धा भेटतात बरं का बाजारामध्ये. ते काय मी आणलेले नाही. तर शॉर्टकट म्हणून मी जे चहाचे आपले यूज अँड थ्रोचे कप असतात ना, त्याच्यामध्येच ती कुल्फी केलेली होती. मला अगोदर बघायचं होतं आपल्याला हे जमतं आहे का नाही. मग म्हटलं नंतर मग ते साचे आणले तरी चालते. तर आम्ही दोघींनी, माझ्या मुलीने आणि मी, मस्त बाहेर बसून कुल्फीचा स्वाद घेतला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.